नांदूरघाट येथे दगडफेकीनंतर दिवसभर तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांच्या 3 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या। आज गुरुवार दिनांक 16 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता। निवडणुकीनंतर सोशल मीडियावरून पोस्ट व्हायरल केल्यानंतर समाजामध्ये हा वाद निर्माण झाला होता। त्यामुळे काल रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान 2 गटांमध्ये दगडफेक झाली होती। यामध्ये 3 जण जखमी झाले असून सुमारे 150 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आज पोलीस दल ॲक्शन मोडमध्ये आले असून त्या ठिकाणी पोलीस दल मोठ्या संख्येने 3 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या। याच दरम्यान अधिकारी, कर्मचारी तसेच जवान मोठ्या संख्येने सामील झाले होते व त्यांनी नांदूरघाट परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी रूट मार्च देखील केला होता। यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी या रूट मार्चमध्ये उपस्थित होते। सदर घटनेमुळे नांदूरघाट येथे कडकडीत बंद पाळण्यात आला। कोणीही आपापली दुकाने उघडली नाही, तसेच रस्ते सुनसान झाले होते।